तर सर्वांचं स्वागत आहे. आज आपलं तिसरं लेक्चर आहे. ठीक आहे. आज आपण डायरेक्ट प्रॅक्टिकलला सुरुवात करूया. डायरेक्ट तुम्हाला मी दाखवणार आहे. आज आपल्याला क्लीनअप बघायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर क्लीनअपचे फायदे काय आहेत हे तुम्हाला मी नंतर डिस्कस करेन. ठीक आहे. तर आपल्याला लागणार आहे क्लीनअपसाठी फ्रेश वॉटर आणि लागणार आहे नॅपकिन लागणार आहे नेहमीसारखं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण क्लेन्झिंग मिल्क घेतोय, स्क्रब घेतोय आणि एक लागणार आहे पॅक. तो कुठला ब्रँड आहे मी सगळं दाखवणार आहे तुम्ही. आणि क्लीनअप करताना आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे हे पण तुम्हाला मी सांगेल. आणि ज्या मसाजच्या ज्या स्टेप आहेत त्या काळजीपूर्वक बघायच्या आहेत. पळत पळत कसंही आपण हाताचा जो मसाज आहे तो तुम्हाला व्यवस्थित बघायचा आहे. कारण काय माहितीये बऱ्याच ठिकाणी आपले जे हात आहेत की नाही, जसं की जी ब्युटिशियन आहे काय करते, स्क्रब आहे ना असं चेहऱ्यावर असा घासला जातो. ठीक आहे. तर स्क्रब कधीही घासायचा नाही. तर मग कशा प्रकारे आपल्याला स्क्रबिंग करायचं आहे, क्लीनअप करायचं आहे हे तुम्हाला पुढे कळेल. ठीक आहे. तर आपण सुरुवात करूयात. आपण मॉडेलवर करणार आहोत. मॉडेलला आपल्याला इथे बसवायचं आहे आणि मग आपण सुरुवात करायची. ओके. तर 2च मिनिटं थांबायचंय तुम्हाला आणि आपण सुरुवात करूया. तर आपण रिच फीलचं प्रोडक्ट घेतलेलं आहे. ठीक आहे. आणि स्किन व्हाईटनिंग क्लिन्झर आहे. ठीक आहे. स्किन व्हाईटनिंग. ठीक आहे. तर त्याच्यासाठी आपण घेतलेला आहे रिच फील. हे रिच फील ब्रँड आहे. त्याचा आपण क्लीनअप करणार आहोत. ठीक आहे. सेकंड आहे स्क्रब. हे रिच फीलचं स्क्रब आहे आणि आपल्याला लागणार आहे पॅक. ठीक आहे. तर आपल्याला या 3 स्टेप करायच्या आहेत. ओके. तर पाहूयात आपण. आणि नेक्स्ट आहे रोज वॉटर. रोज वॉटर कशासाठी, तर टोनरचं पण काम करेल प्लस डोळ्यांवर सुद्धा आपल्याला ठेवायचंय. कॉटनवर आपल्याला गुलाब जेल ठेवायचं जेणेकरून तिला काय वाटणार आहे, शांत वाटेल, कुलिंग इफेक्ट येईल. ठीक आहे. आणि डोळे सुद्धा बघा काही जणांची तुम्हाला माहिती असेल की डोळे जसे जळजळ करतात त्याच्यासाठी पण आपण गुलाब जेलचा यूज करतो बरोबर. आणि जर का काळे घेर वाढलेले आहेत तरीही रोज वॉटर गुलाब पाणी आहे हे त्याला कमी कमी करण्यासाठी हेल्प करतात. ठीक. ओके. तर आपण प्रथम काय केलेलं आहे, दोन्ही गोष्टी आपण एकत्र ह्या बाउलमध्ये काढून घेतलेल्या आहे. ठीक आहे. आपण घेतलेला आहे क्लिन्झिंग मिल्क आणि स्क्रब घेतलेलं आहे. ठीक आहे. हे दोन्ही पाऊच मधून आपण क्लिन्झिंग मिल्क काढलेला आहे आणि स्क्रब पण घेतलेला आहे. ठीक आहे. आपण इथे इथे क्लिन्झिंग मिल्क आहे आणि इथे स्क्रब आहे. आपण पूर्वतयारी म्हणून आपण हे एवढं सगळं करू शकतो. ओके. एवढं आपल्याला बाजूला ठेवायचं आहे. सर्वप्रथम आपल्याला करायचं आहे चेहरा क्लिन्झिंग मिल्क. आता मी काय करणार आहे, आपण जेव्हा क्लायंटला जेव्हा आपण हात लागणार आहे आपला. ठीक आहे. ओके. तर क्लायंटला जेव्हा आपण टच करतो ठीक आहे, तर आपले हात स्वच्छ पाहिजे. ठीक आहे. आपल्याला आपले हात पहिली गोष्ट स्वच्छ करायचे. आपण ब्रशचा यूज करू शकतो प्रोफेशनली जेव्हा आपण कुठल्याही ट्रीटमेंट करतो किंवा आपण फेशियल क्लीनअप वगैरे काही जेव्हा आपण करतो तेव्हा आपण प्रोफेशनली ब्रशचा यूज करायचा. तुमच्याकडे ब्रश नसेल तर तुम्ही हाताचा यूज करू शकता. तर मी घेणार आहे ब्रश. ठीक. आपण क्लिन्झिंग मिल्क लावतोय आणि आपण चेहरा त्यांचा क्लीन करणार आहोत. आणि थोडेसे हात मी ओले केलेले आहेत. ठीक आहे. गरज असेल किंवा तुम्हाला वाटतंय की तुम्हाला पाणी घ्यायचं नाहीये तर तुमच्यावर आहे. तुम्हाला पाण्याचा हात घ्यायचा तुम्ही घेऊ शकता. आता ही जी क्रीम आपण जे क्लिन्झिंग मिल्क लावलेलं आहे त्याला आपण काय करायचं, पूर्ण चेहऱ्याला त्याचं ऍप्लिकेशन करायचं आहे. ब्रशनेही करू शकता किंवा तुम्ही असं हातानेही स्प्रेड करू शकता. ठीक आहे. पूर्ण चेहऱ्याला आणि मानेला सुद्धा.
अशा प्रकारे लावून घेतलं. ठीक आहे. आता तुम्ही मसाज कुठून सुरुवात करता, आपल्याला खालून वर यायचं आहे. ठीक आहे. आपण जेव्हा चेहरा क्लीन करतो ना तेव्हा आपल्याला किंवा कुठली स्टेप आपण खालून वरपर्यंत येतो. ठीक आहे. तर आपण पहिला घेणार आहोत मान. मान कव्हर करण्याआधी आपल्याला हे फिंगर आहेत की आपला आपले जे हात आहेत ते तुमचे असे फिरले पाहिजे. ठीक आहे. सर्क्युलर मध्ये गेले पाहिजे अशा प्रकारे. त्याच्यानंतर अशा प्रकारे. ठीक आहे. आता लक्षात घ्या, आपण जेव्हा मसाज देतो ना तेव्हा क्लायंटला जेव्हा आपण टच करतो तेव्हा आपल्या हाताचा जो टच आहे तो काढायचा नाही. म्हणजे आपण जर एक हात उचलला तर हा हात उचलला तर हा माझा टच आहे. ठीक आहे. किंवा मी हा लावते तर माझा हा वरती असेल तर पण माझा हा एक हात टच आहे. लक्षात आलं. तर आपल्याला याची काळजी घ्यायची, आपला हाताचा टच असला पाहिजे क्लायंटला. तर आपल्याला स्टेप कशा करायच्या आहेत बघ. आणि पळत पळत करायचं नाहीये. त्याच्यानंतर कानाजवळ पण यायचं. ठीक आहे. अभिवटीला आपण घेतोय. क्लिन्झिंग मिल्क आपण जेव्हा करतो, जसं की चेहरा क्लीन करतो, त्याला तुम्हाला स्टेप फॉलो करायलाच पाहिजे असा काही नियम नाहीये. कारण तुम्ही काय करताय, चेहरा क्लीन करताय. ओके. डोळ्यांना सुद्धा आपल्याला एक मसाज द्यायचा आहे. जेव्हा तुमचा मेकअप पण तुम्ही रिमूव्ह करताय ना तेव्हा सुद्धा तुम्हाला अशा प्रकारे चेहऱ्यावर क्लिन्झिंग मिल्क लावायचा आहे आणि चेहरा क्लीन करायचा आहे. आता आपल्याला चेहरा क्लीन करायचा झालाय. चेहरा क्लीन झालाय. आता याला काय करायचंय, पाण्याने स्पॉन्जने तुम्हाला याला आणखी क्लीन करायचं. हे तुम्हाला अशा हातामध्ये पकडायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे पाणी याच्यातून असं पडलं नाही पाहिजे. ठीक आहे. प्रोफेशनली आपण अशा प्रकारे काम करायचं आहे. हे झालं. चेहरा आता क्लीन झालेला. आता आपल्याला लावायचं आहे स्क्रब. स्क्रब मी ऑलरेडी घेतलेला आहे. आता स्क्रबचा मसाज आहे ना तो तुम्हाला असा डोळ्यांवर नाही करायचा. ठीक आहे. तुम्ही सेपरेटली तुम्हाला स्क्रब काढून झाल्यानंतर तुम्ही डोळ्यांचा मसाज करू शकता. कारण स्क्रब कसं असतं, दाणेदार असतं ना, डोळ्यांमध्ये जाण्याचे चान्सेस असतात. आणि जर का डोळ्यांमध्ये गेलं तर किती महागात जाणार आहे. ठीक आहे. तर स्क्रबने कधीही आपण डोळ्यांचा मसाज करायचा नाही. आणि स्क्रबचा मसाज जास्तही करायचा नाही आणि चेहरा घासायचा नाही. आता मी आणखी याला थोडंसं स्प्रेड करते. डोळ्यांचा मसाज तुम्ही पूर्ण स्क्रब काढून झाल्यानंतर पण तुम्ही करू शकता. हे बघा असा आपलाही हात लागतो मध्ये मध्ये आणि ते जर त्याच्यातले जे ग्रॅन्युअल्स आहेत ते जर डोळ्यामध्ये गेले तर मग ते आणखी जळजळू शकेल किंवा किंवा क्लायंटला त्रास होऊ शकेल. त्याच्यामुळे डोळ्यांचा मसाज आपल्याला स्क्रबने करायचा नाही. आता आपल्याला सुरुवात करायची आहे. स्क्रबिंग करताना आपल्याला काय करायचंय, राऊंड राऊंड क्रिएट करायचं आहे. प्लस आपल्याला
मसाज जेव्हा आपण देतो ना तेव्हा आपल्याला जास्त प्रेशर द्यायचं नाही. ओके, हलक्या हाताने मसाज करायचंय, कारण आपण काय करतोय, स्क्रबिंग करतोय. ओके, स्क्रब चेहऱ्याला घासलं जातं, त्याच्यामुळे आपला हात अगदी सॉफ्ट असला पाहिजे. उगाच जसं असं असं घासायचं नाही. ठीक आहे, तर सुरुवातीला ह्या सगळ्या गोष्टी होत्या, पण आता तुम्हाला थोडस प्रोफेशनली काम करायचं असेल तर चेहऱ्याला कधीही घासायचं नाही. ओके, हलक्या हाताने मसाज झाला पाहिजे. ओके, बघा इथे सुद्धा आपण राउंड फॉलो करतोय आणि हळूहळू हळू, फटाफट फटाफट फास्ट फास्ट करायचं नाही. आणि आपल्या हाताचा टच सुद्धा क्लायंटला असला पाहिजे. एक हात वरती गेला, दुसरा हात लगेच टच झाला पाहिजे. ठीक आहे, अशा प्रकारे. आणि हळूहळू करायचंय, काहीही आपल्याला फटाफट फटाफट पळत पळत करायचं नाही. आपण मसाज जेव्हा देतो क्लायंट रिलॅक्स होण्यासाठी पण येतो, बरोबर. प्रत्येक गोष्ट फक्त आम्हाला फेअरच व्हायचं आहे, आम्हाला ब्राईटनिंग स्किन हवी आहे ह्याच्यासाठीच क्लायंट येईल असं नाही, तर रिलॅक्स होण्यासाठी सुद्धा येईल. ओके, तर तिला रिलॅक्स फील झालं पाहिजे. चेअरवर जेव्हा आपण बसवतो तिला रिलॅक्स फील झालं पाहिजे. ओके, त्याच्यानंतर हनुवटीवर सुद्धा तुम्हाला असे सर्कल करायचे आहेत. छोटे 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 सर्कल पूर्ण हनुवटीपर्यंत कानाजवळ जायचं, पुन्हा रिटर्न यायचं, पुन्हा छोटे छोटे सर्कल घ्यायचे. ओके, आणि हळूहळू करायचं, पळत पळत करायचं नाही. कानाजवळ जायचं, पुन्हा यायचं. आता बघा हा भाग असतो ना, हा सुद्धा अनिवन असतो बघा क्लायंटचा, किंवा सगळ्यांचाच असतो नाही असं नाहीये, पण काही जणांचा हा भाग बघा थोडासा डार्क असतो, तर तुम्ही अंगठ्याच्या मदतीने सर्कल करू शकता, छोटे छोटे राऊंड करू शकता आणि हा मसाज द्यायचा आहे. ठीक आहे, पुन्हा खाली जायचं आहे, पुन्हा राऊंड राऊंड छोटे 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 राऊंड घ्यायचे, पुन्हा खाली जायचं आहे. ओके, इथे सुद्धा आपल्याला हलकासा मसाज द्यायचा आहे. एवढं झाल्यानंतर कानाजवळ येऊन थोडस हलकस प्रेस करायचं आहे. ठीक आहे, आता आपला मसाज झालेला आहे हा एवढा, आणि हा एवढा भाग आपण कव्हर केलेला. आता आपल्याला यायचं आहे चिक्सवर. ठीक आहे, ओठांच्या इथून सुरुवात करतोय आपण, आणि पुन्हा आपल्याला सर्कल करायचं आहे. हळूहळू हळूहळू कानापर्यंत जायचं आहे, पुन्हा प्लेन हाताने येणार आहोत, पुन्हा सर्कल करायचं आहे. आणि हे करताना पुन्हा एकदा सांगते, प्रेशर द्यायचं नाही, चेहऱ्याला घासलं गेलं नाही पाहिजे. लक्षात घ्या, चेहऱ्याला कधीही घासायचं नाही, कारण चेहरा आहे, सॉफ्ट आहे, स्किन सेन्सिटिव्ह असते. ओके, आता मला तुम्हाला हे सांगावं लागतंय ना की आपण हे का करतोय, कशाला करतोय, किंवा चेहरा घासला गेला नाही पाहिजे, क्लायंट रिलॅक्स व्हायला पाहिजे. पण जेव्हा आपण एखादी ट्रीटमेंट देतो क्लायंटला, तेव्हा आपल्याला तिथे आपला जो पार्लरचा जो भाग आहे, किंवा सलून मध्ये तुम्ही काम करताय, तर तिथे तुमची शांतता हवी. तुम्हाला क्लायंट बरोबर बोलायचं नाहीये, गप्पा मारायच्या नाहीये. ठीक आहे, त्यांना शांत होण्यासाठी आल्यात, ट्रीटमेंट घेण्यासाठी आल्यात, तर त्यांनाही शांत बसायला सांगायचं आहे. ठीक, आता हळूहळू वरती पण जायचंय तुम्हाला. छोटे 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 सर्कल करतोय आपण, पुन्हा येतोय अशा प्रकारे. आता हा भाग झाल्यानंतर ना आणखीन एक मोठा राऊंड घ्या तुम्ही. ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स साठी सुद्धा आपण स्टीम देतो. ठीक आहे, पुढच्या प्रोसेसला सांगणार तुम्हाला. आता एक मोठा सर्कल घेतोय आपण, पूर्ण गाल कव्हर करतोय, तर अशा प्रकारे. आणि माझा मसाज अगदी हळुवारपणे चाललेला आहे. ठीक आहे, प्रेशर देत नाहीये. झालं, आता तुम्हाला यायचं आहे नाकावर. ठीक आहे, आपला टच सोडायचा नाही, हे फिंगर तुम्हाला असे घ्यायचे आहे. आणखीन एक महत्वाची सूचना देते बघा, आपल्याला
नख वाढवायची सवय असते, बरोबर ना? पण आपण एखाद्या क्लायंटवर जेव्हा फेशियल करतो किंवा क्लीनअप करतो किंवा चेहऱ्याला तिच्या आपला हाताचा यूज होतो, तेव्हा आपली जी नख आहेत ही कट झालेली पाहिजे किंवा वाढलेली नको. का हे सगळं सांगते मी? कारण क्लायंटला लागण्याचे चान्सेस असतात. किंवा जर आता बघा, आता नेल आर्ट आलेला आहे, बरंच आपल्याला आपण म्हणतो ना की आम्ही जर नख आम्ही कट केली तर आमच्या इथे क्लायंट कोण येणार? नख पाहून डिझाईन करतो आम्ही, नेल आर्ट करतो, तर ते आणि काही जणांना आवडतं ते. तर मग अशा वेळेला तुम्हाला सांभाळून करायचं आहे. डोळ्यामध्ये नख जातंय, घासलं जातंय, नाकाचा मसाज करायला जातोय, नख लागतंय, तर ते तसं नाही व्हायला पाहिजे. मग ते सांभाळून काम करायचं. ठीक आहे? माझी बघा नख अगदी कट आहे, ते मी बिलकुल नख वाढवत नाही आणि मला नाही आवडत. आणि हे तुम्हाला सांगत असताना मी क्लायंटला टच काढ म्हणजे फिंगर टच आहे बघा, मी काढलेलं नाहीये. ओके, नंतर आपण काय करतो, एखादी स्टेप झाली की मोबाईल घ्यायला जातो, आतमध्ये जातो, सगळं तयारी इथेच प्रिपरेशन आधीच तयारी करून ठेवायची आहे आपल्याला. आता नाकाचा मसाज. आता लक्षात घ्या, जर का क्लायंटला ब्लॅक हेड्स आहेत, व्हाईट हेड्स आहेत, तर तो त्रास कुठे असतो जास्त? एक तर नोजवर असेल आणि ह्या पार्ट मध्ये चिक्सवर असेल किंवा इथे असते, बरोबर? जास्तीत जास्त इथेच प्रॉब्लेम असतो. तर तिथे काय करायचं, तिथे तुम्ही हलकासा तुम्ही मसाज देऊ शकता. ओके, आता हलकासा जास्त मसाज देऊ शकता आणि बाकीचं काम तुमचं स्टीम करेल. आता ह्यांना स्टीमची गरजच नाहीये मुळात, कारण ह्यांना ब्लॅकेट सुद्धा नाहीये, व्हाईट हेड्स पण नाहीये. ह्यांना स्टीमची गरज नाहीये. हा मसाज झाल्यानंतर आपण काय करतो, क्लायंटला स्टीम देतो. स्टीम किती मिनिटं द्यायची आपल्याला? ब्लॅकेट्स व्हाईट हेड्स असतील तर तुम्ही थोडा जास्त वेळ देऊ शकता, 3-4 मिनिटं देऊ शकता. अन्यथा 2 मिनिटं खूप झाले, 2 ते 3 मिनिटच द्या, जास्त देऊ नका. झालं? मग आपल्याला करायचं आहे डोळ्यांच्या इथे प्रेस करायचं हलकस. त्याच्यानंतर आपण कव्हर करायचंय फोरहेड. आता तुम्हाला असं वरून एम क्रिएट करायचं, खाली जायचं, वर यायचं, खाली जायचं, वर यायचं, खाली जायचं, वर यायचं. आता क्लायंटच्या हेअर मध्ये क्रीम जाऊ नये ह्याच्यासाठी 2 फिंगर घ्यायचे, तसे ते असे ठेवायचे आहेत आणि एका फिंगरने तो भाग जो कपाळ आहे तो कव्हर करायचा, जेणेकरून क्लायंटच्या हेअर मध्ये क्रीम किंवा स्क्रब जाणार नाही. अशा प्रकारे. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला स्टेप करायच्या. पुन्हा राऊंड क्रिएट करायचा आहे, पुन्हा राऊंड क्रिएट करायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला स्क्रब करायचं. आणि दुसरं महत्वाचं आणखी, स्क्रब कधीही जास्त वेळ करायचा नाही. ओके, माझं मानेपासून फोरहेड पर्यंत ज्या स्टेप झालेल्या आहेत तेवढंच स्क्रब करायचं. जास्त तुम्ही म्हणाल मी जास्त वेळ करेल, तर नाही करायचं स्क्रब जास्त. ठीक आहे, आता ह्याच्यानंतर क्लायंटला गरज आहे का स्टीमची? तर अशा क्लायंटला, आता ह्यांना गरज नाहीये स्टीमची, मी देणार नाहीये, पण स्टीम देताना जर का तुम्हाला वाटतंय की स्टीम द्यायची आहे तर तुम्ही 2 मिनिटं द्या. क्लायंटला जर ब्लॅकेट्स व्हाईट हेड्स असतील तर आणखी 1 मिनिट तुम्ही वाढवा. आणि जर का बघा, काही जणांचं असं असतं की अजिबातच क्लीन केलेलाच नाहीये चेहरा आणि खूप ब्लॅकेट्स वगैरे वाढले, तर तुम्ही त्यावेळेला डबल स्टीम पण देऊ शकता. कारण अशा वेळेला ब्लॅकेट जास्त निघतायत, पुन्हा गरज लागते स्टीम द्यायची, तर तुम्ही पुन्हा स्टीम देऊ शकता 2 ते 3 मिनिटं आणि पुन्हा तुम्ही त्याला काढू शकता. ठीक आहे, आता मी तुम्हाला दाखवणार आहे डोळ्यांचा मसाज. आता हे आपल्याला काय करायचंय, डोळ्यांचा मसाज करताना मी हे सगळं, हे जे ग्रॅन्युअल्स वगैरे आहेत यांचा चेहरा मी थोडासा क्लीन करेन. डोळ्यांचा जो भाग आहे ना तो मी जास्त क्लीन करेन, कारण का मला मसाज द्यायचा आहे. तो मसाज तुम्ही क्लिन्झिंग मिल्कने पण देऊ शकता. आणि जेव्हा आपण फेशियल करतो, फेशियलला तर बाकीच्या स्टेप्स असतातच ना, क्रीमचा मसाज असतो, जेलचा मसाज असतो, तर त्याच्यामध्ये तुम्ही
आय डोळ्यांचा जो मसाज आहे तो तुम्ही काय करता, कव्हर करता. तर मी काय करेल, डोळ्यांचा मसाज देईल. करंगळीच्या बाजूचा फिंगर घ्यायचा. ओके, करंगळीच्या बाजूचा, कारण ह्याला प्रेशर फार कमी असतं. ओके, कारण डोळ्यांचा जेव्हा मसाज करतो तेव्हा आपल्याला जास्त प्रेशरची गरज नाही. ओके, आपल्याला हलका मसाज करायचा. तर आपल्याला अगदी नाकाच्या दोन्ही डोळ्यांच्या मधोमध फिंगर ठेवायचा आहे, प्रेस करायचा हलका हलका. ओके, आणि राऊंड राऊंड क्रिएट करायचा. तिथून एक सुरुवात करू शकता, खालून किंवा वरून. हळूहळू करायचं. ह्याने सुद्धा क्लायंटला फार रिलॅक्स वाटतं आणि क्लायंट सुद्धा खुश होऊन जातो जेव्हा तुम्ही त्यांना डोळ्यांचा मसाज देता. हा राऊंड तुम्ही 3 वेळा कव्हर करू शकता. तुम्हाला वाटतंय 4 वेळा करायचा आहे तर तुम्ही 4 वेळा कव्हर करू शकता, पण शक्यतो 3-3 वेळा तुम्ही करायचा. हा झाला आहे एक राऊंड. हे 3 राऊंड झालेले. आता मी त्याला थोडस अशा प्रकारे करते, क्लॉक वाईज आणि अँटी क्लॉक वाईज. हे झाल्यानंतर तुम्हाला इथे प्रेस करायचा आहे. ठीक आहे, आता तुम्हाला कुठलाही फिंगर घ्या किंवा असे 2 फिंगर घ्यायचे आहे आणि तुम्हाला अशा प्रकारे 2 ते 3 वेळा करायचा आहे. आणि इथे ॲब्रोचा जो एंड आहे तिथे हलकसं प्रेशर द्यायचं. सेम इथे, आणि ही प्रोसेस करताना सुद्धा इथे जर टच असेल तर हा इकडचा जेव्हा आपण टच काढतो तेव्हा आपल्याला इथे फिंगर ठेवायचे, मग हा हात वरती ठेवायचा. ओके, आणि अशा प्रकारे तुम्हाला इथे सुद्धा तुम्हाला प्रेशर पॉइंट द्यायचं. ओके, झालं. त्याच्यानंतर हलक्या हलक्या हाताने तुम्हाला काय करायचं, आयब्रो प्रेस करायचंय 2 ते 3 वेळा. अशा प्रकारे. आता तुम्हाला काय करायचंय, 8 क्रिएट करायचं. 8 म्हणजे कसा क्रिएट करणार तो, जर का हात तुमचे वाटतंय की तुमचे हात हे ड्राय झालेले आहेत तर तुम्ही पाणी घेऊ शकता. ठीक आहे, कारण सुक्या हाताने कधीही मसाज होत नाही. तर आपण थोडस पाण्याचा हात घेतलेला आहे आणि आपण 8 क्रिएट करतो अशा प्रकारे. पण हा सगळा मसाज आपण फेशियल करतानाही हा मसाज देतो, लक्षात घ्या. डोळ्यांचा मसाज मी तुम्हाला कॉमन सांगते. हे जेव्हा तुम्ही कराल क्लायंटला फार रिलॅक्स वाटतं, डोळ्यांचा मसाज होतो, काळे घेर असतील तर ते कमी व्हायला मदत होते, ब्लड सर्क्युलेशन व्हायला लागतं चांगल्या प्रकारे. हा आहे तुमचा डोळ्यांचा. आता ह्याच्यानंतर तुम्हाला स्टीम द्यायची आहे. आपल्याकडे अशा प्रकारचं स्टीमर आहे. ठीक आहे, अशा प्रकारचं आपल्याकडे स्टीमर आहे. स्टीम कधीही समोरून नाही द्यायचे, क्लायंटच्या क्लायंटच्या समोरून आपल्याला अशी स्टीम द्यायची नाही. आपल्याला स्टीम द्यायची आहे मागून स्टीम द्यायची आपल्याला. ओके, अशा प्रकारे. का, कारण समोरून जर आपण दिली स्टीम तर काय होतं, त्रास होऊ शकतो क्लायंटला, कारण ती अगदी नाकात जाते, मग ती डोळ्याच्या इथून अगदी होऊ शकतं. ठीक आहे, तर कधीही स्टीम समोरून नका देऊ. एकतर तुम्ही बाजूने द्या किंवा मग तुम्ही मागून द्या. ठीक आहे, आणि हे असं नोझल आहेच ना याला, तर तुम्ही त्याला अशा प्रकारे फिरवू शकता. बघा तुम्ही. ओके, तुम्हाला अशा प्रकारे स्टीम द्यायची आहे. हे बघा, फक्त प्रोसेस बघा. आपण स्टीम देतो कशी, मागून स्टीम येणार. ठीक आहे, आणि पहिलं स्टीम जेव्हा येते ना तेव्हा इथे टच करून बघायचं, चटका तर लागत नाहीये ना, हे पहिलं आपण चेक करायचं. डायरेक्टली स्टीम द्यायला सुरुवात करतात काही जण आणि इथे तिथे
फिरायला लागतात. तर असं काम करायचं नाही. आपण कधीही स्टीम देतो ना, क्लायंटच्या बाजूलाच उभं राहायचं आहे. इथे तिथे धावायचं नाही. ठीक आहे. आणि तुम्ही अशा प्रकारे त्याला असं राऊंड करू शकता. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही तुमचं स्टीमर असं पूर्ण फेसवर तुम्ही अशा प्रकारे स्टीम देऊ शकता. ठीक आहे, अशा प्रकारे. आता ह्या स्टीमला गरज नाही, कारण ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स नाही. आता आपल्याला काय करायचं, चेहरा क्लीन करायचा. जेवढं मला एका याच्यामध्ये क्लीन करता येईल तेवढं मी करून घेते. डोळे बंद करा. आपल्याला चेहरा क्लीन करायचा आहे. आता मी घेतलेला आहे गुलाब जल आणि पॅक घेतलेला आहे. ठीक आहे, तर ह्याला मी मिक्स करते, एक पेस्ट तयार करते. ठीक आहे, एक गुलाब जल घेतलेला आहे आणि रिच फीलचं पॅक घेतलेलं आहे. ठीक. पण एक पेस्ट तयार केलेली आहे. जेव्हा तुम्ही असा पॅक लावता ना, तर तुम्ही अगदी डोळ्यांच्या अगदी वरती लावू शकता. ठीक आहे, फक्त डोळ्यांमध्ये जाणार नाही याची काळजी घ्यायची. डोळ्यांच्या वरती पण लावतोय, कारण कारण त्यांनी खूप दिवस चेहऱ्यावर काहीच केलेलं नाहीये. ठीक. आपण त्यांनाच नंतर झाल्यानंतर विचारू की त्यांना कसं वाटलं.
तर आपण ना डोळ्यांवर सुद्धा कॉटन घ्यायचं आपल्याला, ठीक आहे. तर त्याच्यासाठी आपण गुलाब जल घेतलेला आहे, डोळ्यांवर पण ठेवतोय आपण. कॉटन घेतलंय आपण. तर ह्याला मी थोडस राऊंड मध्ये बस स्क्वेअर मध्ये ह्याला मी कट करते. एक स्क्वेअर असा किंवा एक राऊंड सर्कल घ्यायचा आहे कॉटनचा आणि तुम्हाला ठेवायचं आहे डोळ्यांवर. आणि 10 ते 15 मिनिटं तुम्ही ठेवू शकता क्लायंटच्या चेहऱ्यावर. ओके. आता 10 ते 15 मिनिटं त्यांना अगदी रिलॅक्स डोळे बंद करून क्लायंट झोपलं तरीही काही फरक पडत नाही, ठीक आहे. तुम्हाला फक्त क्लायंटच्या इथे थांबायचं आहे. बघा, आपण कुठलीही ट्रीटमेंट देतो तेव्हा क्लायंटला सोडून कुठेही जायचं नाही. त्याच्या एकतर बाजूला बसा तुम्ही किंवा उभं राहा, पण तुम्हाला क्लायंटच्या इथेच थांबायचं आहे. कधी कधी काय होतं, क्लायंट क्लायंटला कधी कधी असं वाटतं की अरे हे काय पूर्ण चेहरा पॅक झालेला आहे, किंवा हे जेव्हा पॅक सुकून जातो ना, कडक होतो, मग क्लायंट घाबरून जातात. अशा वेळेला होऊ शकतं म्हणजे असं, ठीक आहे. तर तुम्हाला क्लायंटच्या बाजूलाच थांबायचं आहे. आता आपल्याला 10 मिनिटानंतर किंवा 15 मिनिटानंतर तुम्हाला पॅक काढायचंय, त्यांना मॉइश्चरायझर लावायचंय, सोडून द्यायचंय क्लायंट. तर आता पुन्हा एक थोडीशी तुम्हाला स्टेप सांगते पुन्हा एकदा आपण काय काय केलं, ठीक आहे. आपण काय केलं, चेहऱ्याला पहिलं आपण क्लीन केलं, ठीक आहे. चेहऱ्याला क्लिन्झिंग मिल्कने आपण क्लीन केल्यानंतर आपण स्क्रब लावलं. स्क्रबचा आपण जास्त मसाज केला नाही, ओके. स्क्रबचा मसाज आपण हलक्या हलक्या हाताने केला आणि त्याच्यानंतर आपण त्याला क्लीन केलं. तुम्हाला वाटतंय ब्लॅक हेड्स आहेत, व्हाईट हेड्स आहेत, तर त्याला तुम्हाला स्टीम द्यायची आहे. स्टीम पण जास्त वेळ नाही द्यायची. त्याच्यानंतर चेहरा क्लीन झाल्यानंतर स्क्रबचा मसाज कधीही आपण डोळ्यांवर करायचा नाही. सेपरेट आपण मसाज केला डोळ्यांचा आणि त्याच्यानंतर पूर्ण चेहरा क्लीन केला आपण. त्यानंतर आपण चेहऱ्याला पॅक लावलेला आहे, ठीक आहे. आता क्लायंटला आपण 10 मिनिटं ठेवणार आहोत. असंच बसून ठेवायचं त्यांनी, ठीक आहे. तोपर्यंत काय करायचं, आपला जो ब्रश आहे, खराब झालेला ब्रश आहे, खराब म्हणजे आता आपण पॅक वगैरे लावलं बरोबर, ह्याला क्लीन करायचं. ओके. पाणी आहे, आता इतकं पाणी खराब झालंय, हे बघ, हे पाणी खराब झालेलं आहे, ह्याला क्लीन करायचं. तेच तेच पाणी यूज करायचं नाही, हे ह्याला आपल्याला क्लीन करायचं. क्लायंटचा चेहरा क्लीन करण्यासाठी स्वच्छ पाणी घेऊन आलेले आहोत, ठीक आहे. 10 मिनिटानंतर आपल्याला चेहरा क्लीन करायचा, ठीक आहे. आता आपण ते चेहरा त्यांचा क्लीन करूया. 10 मिनिटं झालेले आहेत, आपण क्लीन करतोय चेहरा. त्याच्या आधी आपल्याला काय करायचं, जो ड्राय झालेला आहे ना, त्याच्यावरून आपण पाणी स्प्रे करू शकतो, स्प्रे बॉटलने, किंवा तुमचे हात ओले करा आणि ह्याला थोडस तुम्ही काय करा, तो पाणी सुद्धा तुम्ही, म्हणजे तुम्हाला पॅक काढायला तुम्हाला जास्त त्रास नाही होणार, लक्षात घ्या. पाण्याचा हात घेऊया आपण.
व्यवस्थित काढायचंय आणि अशा पद्धतीने काढलात ना तुमचा पॅक लगेच निघून जाईल. खूप घासायला नाही लागणार तुम्हाला चेहरा. व्यवस्थित काढायचंय. मी थोडस पाण्याचा पण स्प्रे करते. आता क्लायंटला बघा तुम्ही कशा प्रकारे चेहरा क्लीन दिसतोय तुम्हाला. ओके, थोडस देखो. ठीक आहे, एक शाईन पण आलेली आहे. ओके, चेहरा त्यांचा क्लीन झालेला आहे. आपण त्यांना काय केलेलं आहे, क्लीन अप केलेलं आहे. आपको कैसे लगा? आप थोड़ा सा बोलो, आपको कैसे लगा? आपको स्टेप कैसे लगे? अच्छा, और मेरा हाथ कैसा है? हल्का है. हल्का है, बराबर. ओके, तो आपको अच्छा लगा? स्टेप स्टेप अच्छा लगे आपको? ओके, थँक यू. आता आपल्याला यांना मॉइश्चरायझर लावायचा आहे आणि सोडून द्यायचा आहे. ठीक आहे. आपण रिच फीलचं मॉइश्चरायझर घेतलेलं आहे. मॉइश्चरायझर घेतलं आपण आणि आपण रिच फीलच घेतलेलं आहे मॉइश्चरायझर. हे रिच फीलचं.
क्लीनअप डन. अशा प्रकारे आज आपण क्लीनअप कम्प्लीट केलेला आहे. ठीक आहे. तर क्लीनअपच्या स्टेप मी तुम्हाला रिपीट सांगितले की कशा प्रकारे आपण क्लीनअप करतो. क्लीनअपचे फायदे पण तुम्हाला माहिती असतील. बघा, लक्षात घ्या, क्लीनअप आपण कधी करतो, जसं की टॅनिंग आलं, चेहरा क्लीन करायचा, अनइवन झाला, इथे बघा, इथे कधी कधी काळपटपणा येतो, फोरहेडला काळपटपणा येतो, त्याच्यासाठी क्लायंट येतं. किंवा क्लीनअप आपण का करतो, तर डेड स्किन रिमूव्ह होते, ब्लड सर्क्युलेशन चांगल्या प्रकारे होतो, डार्क सर्कल कमी व्हायला मदत होतात. तर क्लायंटला तुम्हाला रेग्युलर बोलवायचं आहे. क्लीनअप तुम्ही 15 दिवसाने पण करू शकता, 15 दिवसातून एकदा तुम्ही क्लीनअप करू शकता. फेशियल आपण महिन्याने बोलवतो, क्लीनअप तुम्ही 15 दिवसाने एकदा क्लायंटला बोलवू शकता. ठीक आहे. जसं जसं क्लायंट 15-15 दिवसाने येत जाईल, त्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला रिझल्ट दिसत जातील. तुम्ही त्यांना सांगायचंय की तुम्ही एकदा केलं, 4 वेळा तुम्ही आलातच नाही किंवा काहीच केलं नाही, तुम्हाला रिझल्ट नाही येणार. प्रॉडक्ट तुम्हाला सांगितलं, आपण रिच फीलचं प्रॉडक्ट यूज केलं. ठीक आहे. आणि क्लायंटला रिझल्ट सुद्धा अगदी ताबडतोब रिझल्ट सुद्धा आलेले आहेत. बघा, लक्षात घ्या, काही सावळ्या असतील, काही फेअर असतील, तर त्यांच्याप्रमाणे त्यांच्या चेहऱ्यावर तो ग्लो दिसेल. लक्षात आलं. तर ह्याचं रेकॉर्डिंग तुम्हाला मिळेल. आणि व्हिडिओ जर माझे आवडत असतील तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक सुद्धा करा, आणि जास्तीत जास्त स्टुडंट पर्यंत, गरजूपर्यंत माझं नॉलेज पोहोचू द्या. ठीक आहे. कारण कारण तुम्हाला माहिती आहे, बऱ्याच जणांना अगदी करता येत नाही कोर्स. ठीक आहे. तर त्यांना अगदी घरात बसून करता येईल. ठीक आहे. तर भेटूयात आपण नेक्स्ट लेक्चर. ह्याचंही रेकॉर्डिंग तुम्हाला आज रात्री दिलं जाईल. ओके. चला तर, बाय बाय.